श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. पहा, माझ्या महिला भगिनींची खूप एक कमेंट्स कंटिन्यू होती की ताई, आमच्या घरामध्ये कंटिन्यू लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही. आमच्या नवऱ्याचा जो काही बिझनेस आहे तो व्यवस्थित चालत नाही. त्याला कामामध्ये सुद्धा भरपूर अडचणी येतात. नोकरीमध्ये सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नॉलेज असणाऱ्या लोकांची वाहवाह होते, त्यांना प्रमोशन मिळतात. त्याचप्रमाणे एक ना हजारो अडचणी त्यांना त्यांच्या मिस्टरांच्या बाबतीत येताना दिसतात. पैसासुद्धा भरपूर येतो पण तो पैसा टिकत नाही. तर त्यासाठी काहीतरी असा उपाय जो थोडक्यात असेल, साधा सोपा असा एखादा उपाय सांगा, अशा भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या. तर त्यासाठीच आज मी माझ्या खास महिला भगिनींसाठी एक छान उपाय घेऊन आलेला आहे. आता माझे बंधू म्हणतील, ताई फक्त त्यांच्यासाठीच का, आमच्यासाठी नाही का? तर हा जो उपाय आहे हा पुरुषांनी जरी केला तरीही चालेल, पण विशेष करून महिलांच्या खूप साऱ्या कमेंट्स असतात की आमच्या नवऱ्याला सुख समाधान ऐश्वर्य लाभावं, आमच्या घरामध्ये सुख शांती लाभावी, त्यासाठी काहीतरी उपाय. तर त्यासाठी खास महिलांनी सेवा करावी असा हा उपाय आहे. उपाय म्हणता येणार नाही, तर छोटीशी अशी सेवा आहे, अगदी 5 मिनिटात होईल अशी सेवा मी आज सांगणार आहे. ही सेवा आपल्या स्वामीची सेवा आहे आणि स्वामी तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जपाचा प्रत्येक नामस्मरणाचा स्वामी हिशोब घेते, तसेच त्याचं रिटर्नही तितक्याच पट देते. तर सांगण्याचं तात्पर्य असं की ही सेवा आपल्या स्वामीचीच आहे आणि जिथं स्वामीची भक्ती होते, जिथे स्वामीच्या नामाचं नामस्मरण होतं, तिथे कधीच कशाचीच कमी पडत नाही. स्वामींचा मंत्रच तो आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. जी अशक्य गोष्ट आहे ती जर शक्य करायची असेल तर स्वामीचं चरण धरा, स्वामीचं नामस्मरण करा, निश्चित तुम्हाला त्यातून प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, अधिक व्हिडिओ न लांबवता सेवा सांगायला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पहा, हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे, या सेवेला शक्यतो गुरुवारपासून सुरुवात करा. पण हा व्हिडिओ निश्चित तुमच्या शुक्रवारी येत आहे, तर तुम्ही शुक्रवारपासून जरी सेवा करायला सुरुवात केली तरी चालेल. किंवा पहा, आठवड्यातील सर्वच वार कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे आहेत, तर मनामध्ये भक्ती असावी, मनामध्ये पॉझिटिव्हिटी असावी. मनामध्ये जर तुमच्या भक्ती पॉझिटिव्हिटी असेल तर प्रत्येक दिवस हा आपल्या स्वामीचाच दिवस आहे, प्रत्येक दिवस हा आपल्या गुरुचाच दिवस आहे, असं म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी जरी सेवा करायला सुरुवात केली तरी चालेल. आता सेवेसाठी काय लागणार? तर सेवेसाठी काहीच लागत नाही हो. आपण जे रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे, आपल्या स्वामीपुढे किंवा देवघरामध्ये जो दिवा धूपदीप अगरबत्ती लावतो तेच लावायचं, स्वच्छ हातपाय धुवायचं, बसायला एक आसन घ्यायचं. त्यानंतरनं अक्कलकोट स्वामी स्तोत्र, अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे पहा, हे जे पुस्तकालय आहे किंवा जे पूजेचं साहित्य जिथे भेटतं तेथे सुद्धा तुम्हाला स्तोत्र एकदम छोटंसं पुस्तक आहे तेथे मिळून जाईल. जरी तेथे नाहीच भेटलं तर यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा, त्याचे स्क्रीनशॉट मारा आणि त्याची प्रिंट जरी तुम्ही काढून आणली तरीही चालेल. किंवा तुम्हाला याच्यावरती मोबाईलवरती गुगलवरती सहजरित्या मिळून जाईल. किंवा तुम्ही फक्त ते श्रवण, ज्यांना आता लिहिता वाचता येत नाही, आता तर कोणी असं नाही की ज्यांना लिहिता वाचता येत नाही, तरी पण बोटावं मोजण्यासाठी काही लोक असतात की नाही येत बाबा, तर त्यांनी यूट्यूबला किंवा गुगलला लावून दिलं, हात जोडून बसलात आणि फक्त श्रवण जरी केलं तरीही खूप ताकद या स्तोत्रामध्ये आहे. आणि ज्यांना पठण करणं शक्य आहे त्यांनी किमान दिवसातून एकदा, सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, जेव्हा शक्य आहे तेव्हा एकदा फक्त एक वेळ वाचायचं आहे. अगदी 2-3 मिनटामध्ये ते वाचन होतं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे स्तोत्र देणार आहे, तुम्ही तेथून सुद्धा स्क्रीनशॉट काढून प्रिंट आणली तरीही चालेल. खूप छान, खूप साधं सोपं आहे. परंतु हे जे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र, याच्यामध्ये एवढी ताकद आहे की कोणतीही गोष्ट जी तुम्हाला मिळत नाही, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रखडताय, ती गोष्टसुद्धा तुम्ही संकल्पयुक्त ह्या सेवेला जरी सुरुवात केली की बाबा रे, मी एवढ्या दिवसाची ही सेवा करणार आहे, माझी ही इच्छा किंवा माझ्या नवऱ्याचं हे काम अडलेलं आहे, हे काम पूर्ण होण्यासाठी माझ्याकडे ही सेवा पूर्ण करून घ्या. तुम्ही फक्त हे जरी मनामध्ये धरलं आणि सेवा करायला जरी सुरुवात केली तरीही तुम्हाला मेवा हा मिळणारच आहे. परंतु स्वामी आपली नेहमी म्हणते की कोणतीही गोष्ट मनात धरून किंवा कोणताही मेवा मिळावा म्हणून कोणतीही गोष्ट करायची नाही. तर काहीतरी आपण लायबल आहोत, काहीतरी आपण पात्र आहोत म्हणून स्वामी आपल्याला मार्ग दाखवत आहे, स्वामी आपल्याकडनं करून घेत आहेत. आपल्याला करायला काय हरकत आहे? 2 मिनटं आपण तसं मोबाईल चाळायला दिवस घालवतो, तसंही गप्पा त्याच्यात गप्पा टप्पा मारण्यामध्ये भरपूर वेळ घालवतो, तर 5 मिनटं आपण निश्चित आपण देऊ शकतो.
फक्त या स्तोत्राची सेवा करायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतात एक कमेंट्समध्ये येऊन मला नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती बाकी भरपूर व्हिडिओ आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. त्यावरती मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा निश्चित प्रयत्न करेल. आणि आजची ही सेवा आजपासूनच सुरुवात करा, कारण आता अधिक मास संपत आलेला आहे. आपल्याला माहिती आहे रविवार शेवटचा दिवस आहे अधिक मासाचा. रविवारी दुपारपासूनच अमावस्या चालू होत आहे. मग अधिक मासाचे शेवटचे दिवस आहे. याच्यामध्ये आपल्याला विष्णू देवतेंना प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या स्वामीला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवेला प्रारंभ करायचा आहे. पहा, तुम्ही नित्यसेवा जी काही करता, तुम्ही हात जोडता, पूजा करता किंवा काही XYZ काही सेवा करता, तर त्या सेवेबरोबर फक्त ही सेवा तुम्हाला जोडून द्यायची आहे. अशा प्रकारे ही सेवा करून पहा. निश्चित तुम्हाला खूप छान अनुभव येईल. तुमच्या घरात सुख, शांती, आनंद, समाधान नांदेल. तुमची लहान मुलं असतील त्यांच्या मनावरती सुद्धा खूप छान संस्कार होताना तुम्हाला दिसून तुमच्या घरातील आजारपण, किरकिर, मिर छोटी मोठी भांडणं, गैरसमज हे सर्व दूर होताना दिसेल. तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तुम्हाला येताना दिसेल. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये इतके बदल होताना दिसतील की तुम्ही स्वतःहून म्हणाल की हो, खरंच याच्यामध्ये खूप ताकद आहे. आणि सेवा किंवा व्हिडिओ हे फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवत जाऊ नका. सेवा, व्हिडिओ हे इतरांपर्यंतही शेअर करत चला, जेणेकरून पहा बहुतेक लोक जीवनामध्ये दुःखी असतात. बहुतेक लोकांना खूप प्रॉब्लेम असतात, पण ते कधी कोणाबरोबर शेअर करत नाही. ते उपाय शोधत असतात, तर ते उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पण तुमच्या रिलेशनमधील असतील, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील आणि तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ स्वामी पोचवत असेल, तर निश्चित तुम्ही त्यांनाही शेअर करा. त्यांच्याही जीवनामध्ये आनंद झाला तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती निश्चित म्हणणार आहे की हो, माझ्या ह्या मैत्रिणीने, माझ्या ह्या रिलेटिव्हने मला पाठवलं होतं, मी ती सेवा करायला सुरुवात केली, म्हणून त्या व्यक्तीने मलाही ती सेवा दिली, माझ्या जीवनात बदल झाला. ती 17 जणांना सांगेल, त्यांच्याही जीवनात म्हणजे ही एक साखळीच आहे. म्हणजे एकाला अनुभव आला की तो दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, असे हे वाढत जातात आणि त्याचं फळ निश्चित आपल्यालाही मिळतं. पहा, आपण फक्त कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं जरी लिहिलं तर ती कमेंट्स जितकी लोक वाचतात तितक्या नामस्मरणामध्ये, तितक्या जपमाळेमध्ये भर पडते आणि तितकं पट फळ आपल्याला मिळतं. म्हणून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे लिहायला विसरू नका. पहा, निश्चित व्हिडिओ मला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ हे लिहिलंही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्जू. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.